Hello dear students, welcome to our video lecture. In today's video lecture, we are going to discuss about third chapter, that is force and pressure. So dear students, before you going to start our chapter, let us discuss about Newton's first law of motion. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रीवियस नॉलेज बेस एक कन्सेप्ट दिलेला आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया. काय आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन? तर त्यामध्ये सांगायचं झालं तर अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी अँड an object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. That is Newton's first law. That is Newton's first law. काय सांगायचं झालं, सिम्पली या ठिकाणी जर बघायचं झालं तर एक ऑब्जेक्ट घेऊया. त्या ऑब्जेक्ट मध्ये सपोज हा पॅड आहे, हा एक ठिकाणी स्टेशनरी पोझिशन मध्ये आहे, स्थिर आहे आणि हा असाच आहे. याला जर मी पुश केलं तर हा समोर जाईल, याला जर मी पुल केलं ओढलं तर हा मागे येईल. बरोबर आहे. जर मी याच्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लायच केला नाही, या पॅडवर मी कोणताही एक्सटर्नल म्हणजे बाह्य बल म्हणजे एक्सटर्नल फोर्स या ठिकाणी मी कोणताच अप्लाय केला नाही, ना मी याला पुश केलं ना पुल केलं, याला ढकललं सुद्धा नाही आणि ओढलं सुद्धा नाही, मग हा जशाच तसा ॲज इट इज त्याच्या स्टेशनरी पोझिशनमध्ये स्थिर या ठिकाणी स्थिर स्थितीमध्ये या ठिकाणी बघायला मिळेल. आणि नेक्स्ट कंडिशन काय होती, जर एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली मोशनमध्ये असेल, एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली मोशनमध्ये असेल, गतीमध्ये असेल, गतिशील असेल आणि तो कंटिन्युअसली एका सेम डायरेक्शन मध्ये आणि सेम स्पीड मध्ये जात असेल आणि त्याच्यावर कोणताही फोर्स एक्सटर्नल फोर्स ऍक्ट नसेल, तर तो त्याच सेम डायरेक्शन मध्ये आणि सेम स्पीड मध्ये तो पुढे जात राहणार. हा झाला आपला न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजे काय, एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टला जर तुम्ही कोणताच फोर्स एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही तर तो ॲज इट इज स्टेशनरी पोझिशनमध्ये राहील. त्यानंतर जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल आणि त्याच्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय नसेल तर त्यामध्ये त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तो सेम डायरेक्शन आणि सेम स्पीडमध्ये पुढे जात राहणार, जर त्याच्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय नसताना सुद्धा. तर यामध्ये हा झाला आपला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण बघूया व्हॉट इज मीन बाय फोर्स अँड देअर टाइप्स, कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज मीन बाय फोर्स. सो डिअर स्टुडंट्स, अ फोर्स इज एनी पुश or pull on an object resulting from object's interaction with another object. Okay, and whenever there is an interaction between the two objects, there is a force upon each of the object. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या वस्तूला पुश करणार किंवा त्याला पुल करणार, त्यावेळेस कोणती ना कोणती एक अशी शक्ती म्हणा किंवा जो आपण जोर देतो, त्यावेळेस नाही का त्या वस्तूचं डायरेक्शन चेंज होतं किंवा त्या वस्तूची जी काही पोझिशन आहे स्टेशनरी पोझिशन ती सुद्धा चेंज होऊ शकते किंवा तिच्या शेपमध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा त्याच्या स्पीडमध्ये चेंजेस होऊ शकतात. ओके, तर जेव्हा जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचे आपण डायरेक्शन्स, पोझिशन, त्यानंतर त्याचा स्पीड, शेप, या सर्व ज्या गोष्टी आहे यांच्यामध्ये जेव्हा आपण चेंजेस करून आणतो, त्यासाठी जी काही लागणारी जी काही शक्ती आहे तिला आपण फोर्स म्हणणार. ओके, तर या ठिकाणी खूप साऱ्या टाईपचे फोर्स त्यामध्ये जर बघायचं झालं
तर त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स, तर मॅग्नेटिक फोर्स यासारखे फोर्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यामध्ये सुरुवातीला बघायचं झालं तर there are two type of a force we are discussing in our today's video lecture, like contact force and non contact force. Contact and non contact force बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला बुकमध्ये काही पिक्चर्स दिलेली आहे. तर स्टार्टिंगला आपण या 3 पिक्चर्स बद्दल या ठिकाणी डिस्कशन करूया. तर त्यामध्ये बघा, फर्स्ट जे पिक्चर आहे त्यामध्ये तुम्हाला एक व्यक्ती कारला पुश करताना दिसत आहे. ओके, यू कॅन सी इन फर्स्ट पिक्चर अ मॅन पुशिंग अ कार. मॅन पुशिंग अ कार, तो कारला काय करत आहे, ढकलत आहे. इन द नेक्स्ट पिक्चर, सेकंड पिक्चर, यू कॅन सी अ बॉय पुलिंग अ डॉग. अ बॉय पुलिंग अ डॉग. अँड इन द थर्ड पिक्चर यू कॅन सी अ बॉय किकिंग अ फुटबॉल. अ बॉय किकिंग अ फुटबॉल. हे 3 पिक्चर आहे. या तिन्ही पिक्चर्समध्ये जर कॉमन पॉइंट कोणता बघायचा झाला तर जेव्हा तो व्यक्ती कारला पुश करत आहे तेव्हा त्याचे हात त्या कारला लागत आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा बॉडी कॉन्टॅक्ट तो कारशी होत आहे. सेकंड इमेजमध्ये जेव्हा तो मुलगा कुत्र्याला ओढत आहे, when that boy pulling a dog, there is a direct contact between that boy and dog. Okay, and in the last picture, when boy kicking a football, you can see there is a direct contact between the boy's leg and that football. या ठिकाणी या जेव्हा ॲक्टिव्हिटी घडून येत आहे त्या टोटल ॲक्टिव्हिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला त्या 2 ऑब्जेक्ट म्हणा त्यांच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट असा कॉन्टॅक्ट बघायला मिळेल. सो ऑल these पिक्चर्स डेडिकेट और शोज डायरेक्ट कॉन्टॅक्ट. हे सगळ्या पिक्चरमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट टाईपचा फोर्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सो नाव व्हॉट इज मीन बाय द कॉन्टॅक्ट फोर्स, ही डेफिनेशन तुम्ही लॉक करायचं. व्हॉट इज मीन बाय द कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, नाव the first point is a force or a contact force is a force applied to a body by another body that is in a contact with it. जेव्हा एखादा फोर्स अप्लाय करताना एका बॉडीचा दुसऱ्या बॉडीवर हा फोर्स अप्लाय होत असताना हा डायरेक्ट अप्लाय होतो, त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार. तर या ठिकाणी आपण जर बघायचं झालं तर मस्क्युलर फोर्स, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स, ॲज वेल ॲज फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, लॉक कर द्या जाय. तर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये जर विचारायचं किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे the definition of contact force, definition of a force, and then any 5 example of contact force. Contact force चे कोणतेही 5 example लिहायचे. Now in the second point we will discuss about non contact force. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊया. तर त्यामध्ये हे जे नेक्स्ट 3 पिक्चर्स आहेत तर त्यामध्ये बघा, अ फर्स्ट पिक्चर इज अबाउट अ नीडल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट. त्या फर्स्ट पिक्चरमध्ये जे काही नीडल्स आहेत, जे काही खिळे वगैरे टाचण्या वगैरे आहेत त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत आहे, बरोबर आहे. सेकंड पिक्चरमध्ये त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, पीसेस ऑफ अ पेपर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड अ कॉम. जे कागदाचे जे काही चिटोरे आहेत, कपटे आहेत, ते काय करत आहेत तर ते कॉमकडे म्हणजे त्या ठिकाणी म्हणू शकतो कंगव्याकडे ते अट्रॅक्टेड होत आहे. तर
फर्स्ट पिक्चरमध्ये या ठिकाणी जेव्हा निडल्स मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात तर त्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स बघायला मिळेल. आणि सेकंड इमेजमध्ये जेव्हा पेपर पीसेस ते कॉमकडे अट्रॅक्ट होत आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी नाही का वेन वी रब द कॉम ऑन ओव्हर हेअर देन देर इज अ electrostatic force create, and that due to that electrostatic force that paper pieces get attracted toward the comb. म्हणजे काय होतं आपण जेव्हा भांग वगैरे बाळतो त्यावेळेस काय होत होतं तर ते कंगवा आपल्या केसांवर रब झाल्यामुळे त्या ठिकाणी नाही का एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्या ठिकाणी तयार होतो आणि त्यामुळे नाही का त्या ठिकाणी ते त्या अट्रॅक्ट होतात पेपर पीसेस त्या कॉमकडे. अँड नेक्स्ट थर्ड लास्ट इमेजमध्ये काय दिलेलं आहे त्या ठिकाणी पिक्चरमध्ये बघितलं तर त्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल, कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम कोकोनट ट्री. तर त्या ठिकाणी जो कोकोनट आहे तो झाडावरून पडत आहे. आता आणि ते एक्झाम्पल कशा म्हणायचं झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या तिन्ही एक्झाम्पलमध्ये बघा फर्स्ट पिक्चरमध्ये या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स, सेकंडमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड लास्टमध्ये त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जे आता फर्स्टमध्ये बघा जेव्हा तो जे निडल्स आहे ते मॅग्नेटकडे जात असताना त्यांच्यामध्ये कुठे कॉन्टॅक्ट झाला का? डायरेक्ट असा कॉन्टॅक्ट बघायला मिळाला का? नाही. जेव्हा फर्स्ट कॉन्टॅक्ट फोर्समध्ये जेव्हा बघताना जेव्हा व्यक्ती तो वेन अ मॅन पुशिंग कार तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा कारला पुश करताना त्याला कारला टच करावा लागला, त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला. पण या ठिकाणी निडल्स मॅग्नेटकडे जाताना त्यांना काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला का? नाही. त्याच्याच बरोबर सेकंड पिक्चरमध्ये जेव्हा आपण बघितलं when paper pieces get attracted toward the comb त्यावेळेस ते पेपरचे जे पीसेस आहेत तर ते जेव्हा कॉमकडे अट्रॅक्ट होते त्यावेळेस डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला का त्यांचा? नाही. अट्रॅक्ट होत असताना डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला का? नाही. आणि लास्ट सिच्युएशनमध्ये जर बघायचं झालं ही आपल्याला माहीत आहे की झाडावरचं कोणतंही फळ जे आहे ते फ्रूट वगैरे ते जमिनीवर पडतं. ओके, मग ते जमिनीवर पडण्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला का? नाही. तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा असा डायरेक्ट कॉन्टॅक्ट बघायला मिळालेला नाही. या टोटल ॲक्टिव्हिटी आहे ना यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट बघायला मिळाला नाही. तर हे तिन्ही जे एक्झाम्पल आहेत त्यामध्ये आपण म्हणू शकतो मॅग्नेटिक फोर्स, देन द electrostatic force and the gravitational force. These are the example of a non-contact force. So what is mean by the non-contact force? Non-contact force म्हणजे काय तर हे आपण बघूया. तर त्यामध्ये जर बघायला झालं तर यामध्ये म्हणू शकतो a force is which act on an object without coming a physically इन अ कॉन्टॅक्ट विथ इट. कुठल्याही प्रकारचा फिजिकल कॉन्टॅक्ट न येता त्या ठिकाणी हे ॲक्ट झालेला आहे. जो फोर्स असे फोर्स आहे की जे कोणत्याही प्रकारचा डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट न येता हे त्या ठिकाणी कार्यरत असतात. तर कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. त्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलं झालं व्हॉट इज मीन बाय फोर्स ची डेफिनेशन बघितली. सेकंड पॉईंटमध्ये कॉन्टॅक्ट व्हॉट इज मीन बाय कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स यांच्या डेफिनेशन बघितल्या. त्याच्या रिलेटेड जे काही पिक्चर्स आहेत ते सुद्धा बघितले आणि त्यांचे एक्झाम्पल बघितले. तर तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्यासाठी येऊ शकतात की राईट डाऊन द एनी 5 एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स, एनी 5 एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यामधला अजून एक पॉईंट लक्षात घ्या, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आपण डेली रुटीनमध्ये करत असतो. त्यामध्ये जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी पुलिंग, पुशिंग ऑर लिफ्टिंग, पुल पुश ऑर लिफ्ट म्हणजे उचलणे, ढकलणे, ओढणे यासाठी नाही का आपण या ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्यावेळेस नाही का आपल्या मसल्सचा आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. कशाचा यूज केला आपण? आपल्या मसल्सचा. तर व्हेरियस मसल्सचा आपण त्या ठिकाणी जेव्हा यूज करतो, जेव्हा फर्स्ट कॉन्टॅक्ट फोर्समध्ये जर बघितलं आपण एक्झाम्पलमध्ये
तर पुशिंग अ कार, पुलिंग अ डॉग अँड किकिंग अ फुटबॉल. तर त्या तिन्ही एक्झाम्पल, पुश करताना या ठिकाणी हँड्समधील मसल्स यूज झाल्या, पुल करताना सुद्धा हँड्समधील यूज झाल्या, आणि किक करताना या ठिकाणी लेगमधील मसल्स या ठिकाणी यूज झाल्या. तर या ठिकाणी जर म्हणायचं झालं तर हा मसलच्या साहाय्याने जो फोर्स अप्लाय केला जातो त्याला म्हणायचं अ फोर्स इज विच इज अप्लाय ड्यू टू द बाय युजिंग द muscles, body muscle, that is called muscular force, and the muscular force is an example of a contact force. मसलच्या साहाय्याने आपण जर फोर्स अप्लाय करतो त्याला आपण मस्क्युलर फोर्स म्हटलं, आणि मस्क्युलर फोर्स जे आहे ते कॉन्टॅक्ट फोर्सचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हा पॉईंट लॉक करायचा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या नेक्स्ट इमेजमध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, काय केलेलं आहे की एका टँकमध्ये 2 वॉटर बॉटल टाकलेली आहेत आणि त्यावर मॅग्नेट फिक्स केलेली आहेत. ओके, 2 मॅग्नेट त्या ठिकाणी फिक्स केलेले आहे आणि त्यावर तुम्हाला N आणि S असे 2 पोल्स दिसत आहेत. त्याला आपण नॉर्थ पोल, N डिनोटेड टू द नॉर्थ पोल अँड S इज डिनोटेड टू द साऊथ पोल. नॉर्थ आणि साऊथ पोल त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. 2 बॉटल त्या ठिकाणी आपण ठेवल्या टँकमध्ये. त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करत असताना मी एक बॉटल पकडली आणि दुसऱ्या बॉटलच्या जवळ नेली. तर त्यावेळेस काय झालं, एक बॉटल पुढे जात होती. मी जसं त्या एका पहिल्या बॉटलला दुसऱ्या बॉटलच्या जवळ नेलं तर दुसरी बॉटल त्या बॉटलपासून दूर गेली. ओके, पहिल्या बॉटलपासून ती दुसरी बॉटल दूर गेली. हे का झालं असेल? आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट बघितल्या. मॅग्नेटचे काही गुणधर्म असतात, तर त्यामध्ये जर सांगायचं झालं, when the like poles of a magnet repulse to each other. मॅग्नेटचे जे लाईक पोल्स असतात ते एकमेकांना रिपल करतात, दूर दूर ढकलतात. अँड द अनलाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट अट्रॅक्ट टू इच अदर. जेव्हा अनलाईक पोल्स असतात ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि अनलाईक पोल हे काय करतात, जेव्हा लाईक पोल्स असतात ते एकमेकांना रिपल करतात आणि अनलाईक फोर्स जे पोल असतात ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. तर हा बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी आपण ही ॲक्टिव्हिटी बघितली आहे. तर या ठिकाणी हा पॉईंट चांगल्या प्रकारे अभ्यासायचा. याच्याशी रिलेटेड जे काही पॉईंट्स आहे, मेन पॉईंट्स आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या. नेक्स्ट पॉईंटमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स, देन इनर्शिया या पॉईंटबद्दल आणि टाईप ऑफ इनर्शिया या 2 पॉईंटबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. थँक्यू.